उभे राहा ना, उभे राहा. प्रकाश असे राहा. मा कोण राहिले. अलक निरंजन. तर आपण कुठे आलो आहोत माहिती तुम्हाला. वृद्धेश्वर या स्थानी आलो आहोत. तर इथली महती काय आहे ती माहिती आहे नाही माहित. तर मी ती आधी तुम्हाला सांगतो. तर ज्यावेळेस नाथांचं अवतार कार्य म्हणजे संपवायचं म्हणजे जगतामध्ये होते. आजही आहेतच ते. असं नाही का ते नाहीये. ते आजही आपल्यासोबत वावरताय. नाथदर्शन मध्ये साक्षात ते आपल्यासोबत असतात आणि आहेत. तर त्यांना भंडारा करायचा होता. काय भंडारा. तुम्ही धर्मनाथ बीज झाली आत्ता जानेवारी मध्ये का जानेवारी मध्ये होते बरोबर. ऐकले असेल की धर्मनाथ बीजेचा उद्गम इथून झालेला आहे. इथे धर्मनाथ जे आहेत बरोबर त्यांना दीक्षा दिली. कोणी दिली. गुरु गोरक्षनाथ बाबांनी इथे दिली बरोबर. तर त्यानंतर झालं काय ज्या वेळेस म्हणजे इथं तुम्हाला हे माहितीये राई नावाचं गाव होतं. तर आता त्याचं नाव देवराई पडलेलं आहे. तर देवांनी नारद मुनींना काम दिलं का तू सर्व देवांना आमंत्रण द्यायचं. कशासाठी का भंडाऱ्यासाठी. भंडाऱ्याला खूप महत्व आहे अन्नदानाला. आपल्या याच्यामध्ये इथनं सुरुवात झाला. धर्मनाथ बीज जे आहेत ना त्याचा उद्गमच इथून झाला. तर ज्यावेळेस नाथांनी सांगितलं नारद मुनींना का तुम्ही सर्वांना आमंत्रण द्या. सर्व देवांना आमंत्रण द्यायचं. पण तेव्हा ते येतात. मग देवांना त्या याच्यामध्ये जे काय होतं का शंकर म्हणजे भोले बाबा ते म्हाताऱ्याच्या रूपामध्ये येतात पंक्ती वाढवायला. मी तुम्हाला राई नावाचं गाव सांगितलं. कुठं होतं राई गाव. तिकडे इडून 20 किलोमीटर आहे. हायवेला पाथडी आपण गेलो होतो ना काल तिकडं त्या रोडला. त्याचं इथून 33 कोटी देवांना आमंत्रण होतं. तसं ऋषीमुनींना इथनं जशी लाईन लागली तर ती त्या राई फाट्यापर्यंत होती. तर म्हणजे त्या गावाचं नाव काय पडलं. देवांच्या रांगा लागल्या होत्या जेवणाकरता म्हणून देवराई नाव पडलं इथपर्यंत बरोबर. वरती मच्छिनाथ बाबांचं इथून 5 किलोमीटर तुम्ही 6-7 किलोमीटर 8 किलोमीटर गेले तर तुम्हाला मच्छिनाथ बाबा आहे. तिकडे कानिपनाथ बाबा आहे. मध्ये हे वृद्धेश्वर बाबांचं स्थान आहे. तर ज्यावेळेस म्हाताऱ्या रूपामध्ये ते आलेत आणि पंक्ती वाढवतात कारण की बाकीचे देव त्यांना वाढून देणार नाही. तर ते म्हाताऱ्याचं रूप घेऊन आले आणि इथं त्या पंक्तीमध्ये तूप वाढत होते. काय तूप वाढत होते. ते कोणी पार्वती मातेने ओळखलं. बाकीच्या काही देवांनी पण ओळखलं येतं शंकर बाबा आहे म्हणे. मग ते तुम्ही आज का बरं वाढू राहिले. तर मग ते त्यांच्या खऱ्या रूपात प्रगट होतात है ना. तर मग त्यांना त्याच्यामुळे काय म्हणतात वृद्धेश्वर याचं स्थान पडलं वृद्धेश्वर. तसंच वृद्धावस्थेत आले होते. तसंच म्हातारबा पण म्हटलं जातं. म्हातारबा देवस्थान पण म्हटलं जातं. त्यानंतर महाशिवरात्रीला हे जे शिवलिंग आहेत ते गव्हाच्या कणा एवढं वाढत असतं. आता या महाशिवरात्रीला परत ते वाढेल. आता तुम्हाला गेल्यावर म्हणजे ओबड धोबड दिसेल ते ना. तर शंकर महाराज तुम्हाला माहिती आहे. शंकर महाराजांचं हे हेड ऑफिसच समजा हे. कारण की जिथे सिद्धी प्राप्ती वगैरे सर्व इकडनंच त्यांनी चिमटा मारून इथे ती धुनी पण उत्पन्न केलेली आहेत. त्यानंतर त्यांचं स्थान इथे आहेत. म्हणजे बाकी ते भारतवर्ष फिरले जिकडे जिकडे फिरले तिथे त्यांचे मठ स्थापन झालेले. त्यांची समाधी कुठे आहे माहिती आहे धनकवडीला आहे बरोबर पुण्यामध्ये है ना. तर अशा प्रकारे देवांनाही आमंत्रण दिलं होतं. आता इतके महाराज लोक सर्व येतात. पण तुम्हाला जगामध्ये आजपर्यंत हे कुठं नंदी आणि नंदिनीचं मंदिर बघायला भेटलं नसल. तुम्हाला ह्या स्थानी बघायला भेटेल. आणि त्यांचा मुलगा पण आहेत का तर सपत्नीक ते कशासाठी आलेले होते भोजनासाठी आले होते. त्यांना आमंत्रण होतं. तर तुम्हाला जगात कुठेही भेटणार नाही. तुम्हाला कोणी आलं तरी इथं माहित नसतं. आता हे जरी आले तरी यांना माहित नाही फक्त पाहून आले ते बरोबर. तर तुम्ही त्याचा दर्शनाचा लाभ घ्या. तर आपण आता बाबांचं दर्शन घेऊ 10 मिनिटांमध्ये आणि पुढे आपण अडभंगीनाथ बाबांना जाऊयात है ना. नमो आदेश अलक निरंजन आदेश ईश्वर देवा आदेश गुरु अलक आदेश. आरोग्य द्या ऐश्वर्य द्या बाबा. आदेश आदेश नमो आदेश हो नमो आदेश. हे काय येऊच राहिलं.
मनोहर महादेश चला रूप मनोहर